ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाशिकमध्ये सगळ्यात मोठ्या बंडाची शक्यता आहे। राऊतांचे नाशिकमधील राईट हँड बडगुजर पक्षामध्ये नाराज आहेत। मी आणि विलास शिंदे यांच्यासह 10 ते 12 जण नाराज आहोत असं बडगुजर यांनी म्हटलंय। पक्ष संघटनेमध्ये बदल करताना विचारात घेतलं नाही असा आरोपही बडगुजर यांनी केलाय। तर कालच बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती। तर आपण पक्षामध्ये नाराज असल्याचं बडगुजर यांनी म्हटलेलं आहे। काल फडणवीसांची भेट घेणारे बडगुजर आज पक्षामध्ये नाराज आहेत। तर विलास शिंदे यांचे देखील पक्षामध्ये नाराज असल्याचं बडगुजर यांनी म्हटलंय। विलास शिंदे यांच्या मुलीच्या लग्नामध्ये एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली होती। सुधाकर बडगुजर गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज आहेत आणि त्यामुळे आता ते भाजपची जवळीक साधण्याचा प्रयत्न करतायत अशी देखील चर्चा आहे। तुम्ही नाराज आहात? मीच नाही, कमीत कमी संघटनेतील 10-12 लोक संघटनात्मक बदल झाल्यापासून नाराज आहेत। जे संघटनात्मक बदल झालेत तेव्हापासून 10-12 लोक नाराज आहेत आणि ती वेळोवेळी मी वरिष्ठांच्या कानावर टाकलेलं आहे। तेव्हापासून अस्वस्थता आहे, परंतु त्यामध्ये सुधारणा करावी अशी अनेक वेळा मागणी पण झाली, पण त्यामध्ये अजून काही निर्णय झालेले नाहीत। त्यामुळे निश्चितपणाने नाराजी आहे, पण ती नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। विषय आहे संघटनात्मक बदल करताना काही गोष्टी विश्वासात घेतल्या गेल्या पाहिजे होत्या, त्या झाल्या नाहीत। त्यामुळे विलास शिंदे हा गेल्या अनेक दिवसापासून नाराज आहे। महानगर प्रमुख म्हणून काम करत असताना त्याला अपेक्षा होती वरिष्ठपद मिळावं, परंतु ते न मिळाल्यामुळे ते अस्वस्थ आहेतच पक्षामध्ये, परंतु त्यांची नाराजी अनेक दिवसापासून दूर करण्याचा प्रयत्न आम्ही सातत्याने करतोय। प्रतिकूल परिस्थिती असताना राजाभाऊजी निवडून आलेत आणि संघटनेला एक यश मिळालं, त्यामुळे विलास शिंदेची जी इच्छा होती ती किंवा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला न्याय द्यायला पाहिजे, पण तो दिला गेला आणि त्या दिवसापासून तो नाराज आहे। आपली नाराजी संजय राऊतांवर नाही असं आपण म्हणतायत, मग नेमकी नाराजी कोणावर आहे? थेट पक्षप्रमुखांवर आहे? नाही, माझी नाराजी कोणावरच नाही, मीच स्वतः नाराज आहे, बाकी काही नाही। एकूणच ज्या पद्धतीची नाराजी आपण व्यक्त करतायत, काही निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत शिवसैनिक? नाही, असं तर काही अजून तसं हे नाही, स्पष्ट भूमिका काही दिसत नाही अजून, पण येणारा काळच सांगेल काय होईल ते। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।